अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे बच्चों को गाली सिखानी है। बाय। जलवा है हमारा। जय शिवराय भावांनो, रणवीर क्रिएशनमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो। तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपला खूप खतरनाक आणि कडक झालेला आहे। तर भावांनो, तुम्हाला जे काही मी मटेरियल यूज केलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा। आणि भावांनो, तुम्हाला काही अडचण आल्यास व्हिडिओ करता वेळेस तर मला इंस्टाग्रामला तुम्ही बिनधास्त मेसेज करा। आणि भावांनो, तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर माझ्या टेलिग्रामला जॉईन व्हा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे एकदम मी फ्रीमध्ये मटेरियल देत असतो। आणि भावांनो, राहिली गोष्ट शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्टची, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इनपुट करून घ्या। आणि भावांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवरती सिलेक्ट करा। तर भावांनो, थोडा न वेळ घालवता आपण आपल्या आज एडिटिंगला सुरुवात करूया। आणि भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, थोडा न स्किप करता, तर तुम्हाला एडिटिंग करायला एकदम सोपी आणि एकदम भारी होईल। तर भावांनो, चला आपण आपल्या एडिटिंगला सुरुवात। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहोत। तर मित्रांनो, आपल्याला अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशन हे ॲप ओपन करून घेतो। तर मित्रांनो, अलर्ट मोशन हे ॲप ओपन केल्यानंतर असा काय इंटरफेस दिसून येईल। तर मित्रांनो, सिंपली आपल्याला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि मी जे दिलेला प्रोजेक्ट आहे ते आपल्याला इनपुट करून घ्यायचा आहे। तर मी घेतलेला आहे। तर मित्रांनो, असा काही इंटरफेसचा तो प्रोजेक्ट असलेला आहे। आणि मित्रांनो, आपल्याला सिंपली एक इमेज ॲड करायची आहे। तर ते कशी करायची आहे ते सांगतो मित्रांनो। तर मित्रांनो, सिंपली आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला एक बॉर्डर दिलेली मी तुम्हाला एक बॅकग्राऊंडची, तर ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, मी ॲड करून घेतो। तर मित्रांनो, ती अशी काही इंटरफेसची ती बॉर्डर आहे। तर मित्रांनो, ती पहिलेच फुल स्क्रीन बसलेली आहे। तर मित्रांनो, अशी काही ॲड करून घ्यायची आहे आणि मित्रांनो, तिला थोडंसं टच करून मूव्ह आणि ट्रान्सफरवरती जाऊन थोडं मोठं करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, या बॉर्डरची रेशो बिटमार्क प्रोजेक्टवरती ठेवायची आहे। तर मित्रांनो, पहिल्या बिटमार्कपर्यंत या बॉर्डर खेचून घ्यायची आहे। तर सिंपली आपल्याला या बॉर्डरवरती टच करायचं आहे आणि इथपर्यंत खेचून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, परत आपल्याला बॅग घ्यायचं आहे आणि आपल्याला बॅग आल्यानंतर मित्रांनो परत प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन रुबाब नावाचं मी तुम्हाला एक हे दिलेलं आहे, PNG दिलेली, ती तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, मी ती PNG सिंपली ॲड करतो। अशी काही PNG आहे ती ॲड झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला मूव्ह आणि ट्रान्सफरवरती जाऊन छोटी करायची आहे PNG। तर आपल्याला सिंपली लहान करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, अशी काही लहान केल्यानंतर आपल्याला ती पण पहिल्या बिटमार्कपर्यंत ओढून घ्यायची आहे। तर मित्रांनो, ती पण वळल्यानंतर आपल्याला इथून पुढे एक इमेज ॲड करायची आहे। तर ती कशी करायची तुम्हाला सांगतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला पहिल्या बिटवरती यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, परत मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला तुम्हाला मी सन्नी भाई जाधव यांचे फोटो दिलेले ते एक ॲड करायचे आहे। तर मित्रांनो, मी पहिला फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, फोटो ॲड केल्यानंतर असा काही दिसेल। तर मित्रांनो, आपल्याला सिंपली एक लेफ्ट साईडचा अँगल दिसेल आणि एक राईट साईडचा अँगल दिसेल। तर आपल्याला राईट साईडच्या अँगलवरती टच करायचं आहे आणि समोरचा भाग तोडून घ्यायचा आहे आणि परत मित्रांनो बॅग घ्यायचा आहे आणि परत प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि परत मीडियावरती जाऊन परत दुसरा एक फोटो ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, परत लेफ्ट साईडचा अँगल सोडून राईट साईडच्या अँगलवरती टच करायचं आहे आणि परत समोरचा भाग तोडून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, असे करत एक इमेज ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, इमेज ॲड झाल्यानंतर आपल्याला यावरती इफेक्ट द्यायचा आहे। तर मित्रांनो, मी इमेज ॲड करून घेतो आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। आपले फोटो ॲड करायचे झाले आहेत। तर मित्रांनो, फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला सिंपली इफेक्ट द्यायचे आहेत आणि मित्रांनो, आपल्याला इफेक्ट दिल्यानंतर आपला व्हिडिओ खूप खतरनाक आणि इंटरेस्टिंग होणार आहे। तर मित्रांनो, इफेक्ट द्यायच्या आधी आपल्याला काही बॉर्डर आणि काही मध्ये ओव्हरली इफेक्ट टाकायचे आहेत। तर ते कसे टाकायचे ते पण तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, आपल्याला सिंपली पहिल्या या खालच्या रुबाबच्या बॅकग्राऊंडवर एक आपल्याला
ओव्हरल इफेक्ट टाकायचा आहे. तर सिम्पली आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती टच करून मीडियावरती जाऊन मी तुम्हाला एक ओव्हरल इफेक्ट दिलेला आहे. तर ते अशा प्रकारचं आहे. तर ते मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिल्या बीट मार्कपर्यंत ठेवायचा आहे. पहिल्या बीट मार्कच्या समोरचा तो हटून टाकायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला पहिल्या बीट मार्कच्या समोरचा मी हटून टाकतो. आणि मित्रांनो पहिल्या बीट मार्कच्या समोरचा हटून टाकल्यानंतर आपल्याला सिम्पली बॅग घ्यायचा आहे आणि त्या ओव्हरल इफेक्टवरती टच करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाइटिंग करून स्क्रीन करायचं आहे. आणि मित्रांनो स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारचा काही तो दिसेल. तर मित्रांनो आपल्याला असं केल्यानंतर परत पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि परत प्लसच्या आयकॉनवरती टच करून मीडियावरती जाऊन मी तुम्हाला परत एक दिलेलं आहे. ते काही अशा प्रकारचं आहे. तर मित्रांनो याला स्क्रीनमध्ये करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला सिम्पली यावरती टच करायचं आहे आणि ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाइटिंग करून स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर असा काय दिसेल. आणि मित्रांनो हे प्रत्येक बारीस बीटनुसार पडावेत असे काही टाकायचे आहेत. तर मित्रांनो आपल्याला सिम्पली पहिल्या बीट मार्क दुसऱ्या बीट मार्कपर्यंत ठेवायचा आहे. समोरचा तोडून टाकायचा आहे. परत तिसऱ्या बीट मार्कवर लावायचा, परत चौथ्या बीट मार्कवर लावायचा आहे आणि असं करत करत पूर्ण बीट मार्कवरती लावायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला लावल्यानंतर मी दाखवतो. तर मित्रांनो आपले ओव्हरल इफेक्ट टाकायचे झाले आहेत. तर मित्रांनो ओव्हरल इफेक्ट टाकल्यानंतर आपल्याला एक बॉर्डर ॲड करायची, म्हणजे काळी PNG ॲड करायची. आणि आपल्याला मित्रांनो ते PNG वगैरे ॲड केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण होईल. मित्रांनो इफेक्टच्या आधी हे सर्व टाकून घेतल्यावर आपल्या जो अलर्ट मोशन व्हर्जन आहे तो हँग मारत नाही आणि जो व्हिडिओ करता वेळेस थोडा पण हँग मारत नाही. त्यामुळे आधीच हे पूर्ण टाकावं लागते. तर मित्रांनो आपण एक काळी PNG ॲड करून घेऊया. तर सिम्पली आपल्याला पहिल्या बीट मारतो याचा आहे आणि प्लसच्या आयकॉनवरती टच करून मीडियावरती जाऊन आपल्याला तुम्हाला एक मी काळी PNG दिली ती अशा प्रकारची ती अशी ॲड करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो या PNGवरती टच करायचं आहे आणि मित्रांनो ही PNG एका शेवटपास्तोर खेचून घ्यायची आहे. तर शेवटपास्तोर यायचं आहे आणि PNGवरती टच करून इथे दाबायचं आहे आणि ही PNG इथपर्यंत खेचून घ्यायची आहे. तर मित्रांनो PNG खेचून घेतल्यानंतर आपल्याला सिम्पली एक काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला फक्त आता इफेक्ट टाकायचे राहिले आहेत. इफेक्ट टाकण्याच्या आधी एकदा लोगो टाकूया आणि आपलं जे रॉयल कारभार नाव PNG दिलेले मी तुम्हाला ते टाकून घेऊया. म्हणजे खूप खतरनाक आणि कडक दिसेल व्हिडिओ. तर सिम्पली आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती टच करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि रॉयल कारभारची एक PNG दिलेली ती टाकायची आहे. तर मित्रांनो रॉयल कारभारची अशी काही PNG आहे ती टाकूया. तर मित्रांनो PNG ॲड केल्यानंतर आपल्याला इफेक्ट टाकायचे आहे आणि इफेक्ट टाकल्यानंतर आपला व्हिडिओ खूप जबरदस्त होईल, म्हणजे खूप भारी होईल. तर मित्रांनो आपला PNG ॲड करायचे झाले आहेत. तर मित्रांनो सिम्पली आपल्या इथून बॅग यायचं आहे आणि आपल्या शेक इफेक्टच्या लिंकमध्ये जायचं आहे. शेक इफेक्टच्या लिंकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी 2 शेक इफेक्ट दिले आहेत. ते इफेक्ट त्यावर लावायचे आहेत. तर मित्रांनो पहिला इफेक्ट आपण घेऊया. तर आपल्याला सिम्पली या आपल्या रुबाब नावाच्या बॅकग्राऊंडला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली आपल्याला टच करूया या बॅकग्राऊंडवर आणि इफेक्टमध्ये जाऊया. 3 डॉटवरती टच करूया, कॉपी इफेक्ट करूया आणि परत बॅग घेऊन आपल्या बीटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये ओपन करूया आणि आपल्या बीटमार्कमध्ये जो काही इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. तर सिम्पली आपल्याला बॅकग्राऊंडवरती टच करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती टच करून पेस्ट करायचं आहे. परत पेस्ट केल्यानंतर असा काय दिसेल मित्रांनो. परत बॅग यायचा आहे आणि परत आपल्या शेक इफेक्टच्या लिंकमध्ये जाऊन दुसरा प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे आणि ओपन केल्यानंतर परत या फोटोवरती टच करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती टच करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. परत बॅग यायचा आहे आणि बॅग आल्यानंतर आपल्याला बीटमार्कची लिंक ओपन करून आपल्या जो काही फोटो आहे त्यावर हा इफेक्ट सिम्पली लावायचा आहे. तर मित्रांनो मी लावतो. तर ते कसे लावायचं आहे बघा. तर मित्रांनो सिम्पली आपल्याला आपल्या फोटोवरती टच करायचं आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे. इकडं कोपऱ्यामध्ये इफेक्ट नाव दिलं त्याच्यावर टच करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर असा काही दिसेल मित्रांनो. परत सर्व फोटोला हेच इफेक्ट लावून घ्यायचं आहे. तर आपला खूप एकदम भारी व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ बनल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड कसा करायचा हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. तो पण मी इफेक्ट लावून घेतो मित्रांनो. इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला डाउनलोड कसा करायचा ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. इफेक्ट लावणे झालेले आहेत मित्रांनो. आता फक्त डाउनलोड कसा करायचा ते राहिलेले मित्रांनो. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला खूप अगदी भारी आणि एकदम भारी होणार आहे. तर मित्रांनो सिम्पली आपल्याला इकडं कोपऱ्यावर त्या एक आयकॉन दिसेल त्यावरती टच करायचा आहे आणि त्यावरती टच केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ पहिला हा
फर्स्टवाला ठेवायचा आहे व्हिडिओ नेम आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी एक्सपोर्ट करून घेतो. तर मित्रांनो एक्सपोर्ट केल्यानंतर असं काही दिसेल. तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खतरनाक झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ झाल्यानंतर एक सेव्ह नावाचं ऑप्शन आहे, त्या सेव्हवरती टच केल्यानंतर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला सिलेक्ट करून